उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज वार्ड क्रमांक 200च्या उमेदवार उर्मिला पालचार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनानंतर आपल्यासोबत आहेत आमदार भास्कर जाधव। खरं तर आज कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्वत्र एकत्र जमून कार्यालयाचं उद्घाटन प्रचाराची असं आहे की या भागामध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेबांचे कार्यकर्ते हे नेहमी सजग असतात आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या उमेदवार उर्मिलाताई पांचाळ आहेत ह्या गेले 5 वर्षे या ठिकाणी नगरसेविका होत्या। तुम्ही या भागामध्ये कुठल्याही नागरिकाबरोबर, केवळ शिवसैनिकांबरोबर नाही तर कुठल्याही नागरिकाबरोबर, कुठल्याही जाती धर्माच्या सदस्याबरोबर तुम्ही चर्चा केलीत तर उर्मिलाताई पांचाळांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदराचीच भावना आहे। एक काम करणाऱ्या, एक नम्र स्वभावाच्या आणि दिवस रात्र मी कोणतरी पुढारी, मी कोणतरी निवडून आलेला नगरसेवक यापेक्षा मी ह्या जनतेचा सेवक आहे ही भावना त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे। त्यामुळं त्या 100% निवडून येतील। काल मुंबईतील निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली, त्यात लहान बालका सहभागी झालेत असं म्हणत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। असं आहे की देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला त्यांच्या मनाच्या विरोधात एखादी गोष्ट होते त्यावेळेला त्यांचं संतुलन ते घालवून बसतात। ते अशा पद्धतीनं टिप्पणी करतात की जी टिप्पणी त्यांच्यासारख्या माणसाला फक्त शोभू शकते, शोभत नाही असं मी म्हणणार नाही, त्यांनाच शोभू शकते। कारण ज्या वेळेला त्यांना कुठेही एखादी गोष्ट त्यांच्या मनाच्या विरोधात झालेली दिसते, अरे आदित्यजी ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, त्याच्यानंतर ते पुन्हा आमदार झालेत, त्यामुळं तुम्ही त्यांना बालकं म्हणा नाहीतर काही म्हणा, आदित्य ठाकरेंनी त्या दिवशी जे दिलेलं प्रेझेंटेशन आहे, मुंबई आम्ही कशी घडवली, मुंबई आमच्या ताब्यात असताना 1997 सालापासून 2022 पर्यंत आम्ही मुंबईच्या जनतेच्या दृष्टीनं जगाच्या पाठीवर ज्या गोष्टी नाहीत त्या मुंबई शहरामध्ये कशा आम्ही निर्माण केल्या हे ज्या वेळेला सांगितलं, माझी खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रेझेंटेशन बघितलं असेल आणि त्यामुळं ते थोडेसे असे कासावीस झालेले दिसतात। जनतेने बँड वाजवल्यानंतर ब्रँडची आठवण झाली, बकासुराच्या तावडीतून मुंबई वाचवायची असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। असं आहे, कोण काय बोलतं याला काय फार दखल घेण्याची गरज नाही। बकासूर कोण आहे हे लोकांना एकंदरीत चेहरा बघितल्यानंतरच कळेल। बिनविरोध निवड संजय राऊत जे म्हणले होते की 5-10 कोटी रुपये देऊन जे आहेत ते उमेदवार निवडून आले, याच्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की त्यांचं संतुलन बिघडलं। असं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारता ते भाजपवाले काय बोलतात त्याला मी उत्तर द्यायला इथं बसलेलो नाही, हे पहिलं सांगतो। आणि तो मी नेता नव्हे की त्यांनी काही बोलावं आणि आम्ही उत्तर द्यावी। किंबहुना मी माझ्या शिवसेनेच्या लोकांना सांगत असतो की ते बोलतात आणि तुम्ही खुलासे का करता, त्यांची पापं काय। आज अजित पवार काय बोलले तो प्रश्न मला का नाही विचारत। अजित पवार हे सत्तेमध्ये असताना पुण्यामध्ये महानगरपालिका पुण्याची भाजपनं कशी लुटली आणि त्यांचं खाणं, त्यांना जो काही भस्म्या रोग झालाय खाण्याचा तो कसा कमी होत नाही हे अजित पवार बोलले, हा प्रश्न का नाही विचारत तुम्ही मला। त्यामुळं ते भाजपवाले बिनकामाचे लोक, बिन डोक्याचे लोक माझ्या नेत्यांवर बोलणार आणि मी त्यांना किंमत देणार नाही। धन्यवाद। खरं तर आज तुम्ही पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे, पुढे सभा कुणाकुणाच्या होणार आहेत आणि किती सभा होणार आहेत? नाही, आता इथलं नियोजन काय ते मला माहित नाही, कोणाच्या सभा होणार आहेत त्या। एकूण मुंबई सभा एकंदर मुंबईमध्ये एकूण मला माहित नाही, मी आज जाणार आहे सेना भवनमध्ये, त्याच्यानंतर मला कळेल। आत्ता तरी माझ्याजवळ असा कुठलाही कार्यक्रम नाही, मात्र मी पुणा, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि 11 तारखेला मी वडाळ्यामध्ये आहे। म्हणजे कालच मला श्रद्धाताई जाधव यांनी सांगितलं 11 तारखेची सभा, आणि म्हणून मी आता घाटकोपरच्या सभेला सुरेश पाटलांच्या इथे जातोय। निश्चितच होते आमदार भास्कर जाधव। कॅमेरामॅन खंडू कसबेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।